आपण या क्रीडा नगरीमध्ये उपस्थित असाल तर लगेचच मुख्य मंचावर येऊन स्थानापन्न व्हा. आपलं सहर्ष स्वागत. राईट आर्म राऊंडनी हा चेंडू टाकला गेलेला आहे. पॉइंट रिजनमध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. कडा घेतली होती, अति कडा होती. गरंगळत असताना चेंडू 38 सर्कलवर जाऊन विसावलेला आपण पाहिला. अत्यंत दर्जेदार दिमागदार ही स्पर्धा आपल्या सगळ्यांच्या भेटीला आणली गेलेली आहे. अभिनाथजी मुरबाडे, सागरजी कापडी आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांच्या वतीने. तुम्ही चांगलं काम केल्यानंतर तुमच्या पाठीवर शाबासकीचे अनेक थापा येतात, हात येतात असं आपण सगळेजण म्हणतो. त्यासाठी क्रायटेरिया मुळात तोच आहे की काम तुम्हाला चांगलं करायचं असतं आणि तेच काम या स्पर्धेच्या वतीने या सगळ्या मंडळींनी केलेलं आहे. टॅप करण्याचा प्रयत्न, अंडर आर्म स्टाईलने ज्या पद्धतीने फटके खेळतात त्या पद्धतीने फटकेबाजी करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये फलंदाजाच्या वतीने झालेला आहे. राईट आर्म राऊंड अथवा लेफ्ट आर्म राऊंड, ज्यावेळेस तुम्ही अँगल क्रिएट करण्याचा प्रयत्न करता आणि तिथून गोलंदाजी करत असताना तुमच्याकडे जर परफेक्शन नसेल, कंट्रोल ऑफ लेंथ अँड लाईन नसेल, तर मग तुमच्यावर मार पडत असतो. आणि तोच कंट्रोल आतापर्यंत दाखवत आहेत गोलंदाज. राईट आर्म राऊंड, यावेळेस आडव्या बॅटने प्रहार करण्याचा प्रयत्न. स्लॉग हिट होती. क्षेत्ररक्षक डीप मध्ये उपस्थित आहेत काऊ कॉर्नर रिजन मध्ये. एक टप्पा घेतला आणि त्याचबरोबर चांगलं क्षेत्ररक्षण करत असताना फिल्डरला आपण पाहिलेलं आहे. चांगलं क्षेत्ररक्षण ही गोलंदाजाच्या बाजूने जाणारी गोष्ट असते. कधी कधी फटके तितके चांगले नसतात, परंतु क्षेत्ररक्षक चूक करतो आणि तिथे अधिकच्या धावा मिळतात. त्यावेळेस जे गोलंदाज आहेत ते डायलेमिक सिच्युएशन मध्ये जातात, कुठेतरी बॅकफुटला जात असतात, मानसिकता त्यांची खचत असते. Straight like an arrow. What a great hit! Straight hit, great hit. 4 runs. चांगला फटका खेळला फलंदाजाने यावेळेस. अटेम्प्टेड यॉर्कर होता, बरोबर टाकला गेला होता गोलंदाजाच्या वतीने. राईट आर्म राऊंड या अगोदर त्याचा उल्लेख केला, अँगल क्रिएट केला होता, परंतु फलंदाजाला जागा देऊन बसले. रूम क्रिएटेड बाय बॅटर अँड व्हॉट अ ग्रेट व्हर्टिकल ब्लेड शॉट ऑफर्ड बाय दॅट बॅटर. ऑल द वे फॉर 4 रन्स मिळाले. रोहित साठीचा हा चेंडू उजवेष्टीच्या बाहेर, वाईड यॉर्कर शोधण्याचा प्रयत्न. पंच मागे वळत आहेत. दोन्ही हात समांतर अवस्थेमध्ये आणत असताना हा चेंडू वाईड घोषित करण्यात आलेला आहे. अवांतर धावफलकावर जोडत असताना आपण बघतो एकूण धावांचा विचार केला तर धावा आतापर्यंत बनलेल्या आहेत त्या म्हणजेच 8. जे हनुमान भुवन आणि त्यांच्या विरोधात जे बजरंग बांगरपाडा असे 2 संघ एकमेकांच्या विरोधात उभे आहेत. भुवन संघाने या अगोदर आम्ही कांडोळकर चषकामध्ये चांगली कामगिरी केली होती. बांगरपाडा संघाचा जर आपण विचार केला तर फार कमी स्पर्धेमध्ये सम्मिलित होत असतात, परंतु ज्या पद्धतीने गोलंदाजी करतायत, चांगली गोलंदाजी त्यांच्याकडे, त्याचबरोबर अचूकता त्यांच्याकडे. तुमच्याकडे जर वेग अधिक नसेल तर मग तुमच्याकडे अचूकता असणं अत्यंत गरजेचं आहे. तीच अचूकता शोधण्याचा प्रयत्न करतायत गोलंदाज यावेळेस. अजय 9 धावा खर्च केलेले आहेत. एक चेंडू त्यांना या षटकातील पुढे फेकायचा आहे. षटक कंप्लीट करण्यासाठी स्ट्रायकिंगला बॅटर आहेत विजय. अजय वर्सेस विजय. विजयने विजय मिळवण्याचा प्रयत्न केला होता, परंतु पंचांचं बोट आभाळाकडे. 3 यष्ट्या रोखून खेळण्याचा प्रयत्न, स्वीप करायचं होतं, चेंडू सरळ जाऊन पायांवर आदळला आणि याचमुळे फलंदाज विजयचा पराजय. पहिला हादरा मिळतोय प्रथम फलंदाजी करणाऱ्या टीमला. विजय बाद. मान्यवर येथे उपस्थित असताना आपण सगळेजण बघत आहोत. आमचे अत्यंत जवळचे मित्र, खरं तर मृदुंग वादक म्हणून या संपूर्ण मुरबाड तालुक्यात ज्यांना कोणत्याही अधिकच्या परिचयाची गरज नाही असे अत्यंत सुस्वभावी अशा पद्धतीचे मृदुंग वादक अरुणजी घावट महाराज येथे उपस्थित आहेत. त्याचबरोबर त्यांच्या सतीने रमेशजी पष्टे, नकुलजी रसाळ अर्थात बंटी मामा या नावाने परिचित असणारे व्यक्तिमत्व, त्याचबरोबर हरिचंद्र पष्टे बुवा इथे उपस्थित आहेत. त्या सर्वांचं या मैत्री चषकाच्या वतीने सहर्ष स्वागत. दुसऱ्या षटकाला सुरुवात होत आहे. रोहित येत आहेत गोलंदाज. डावा पाय पुढे सरसवून खेळण्याचा प्रयत्न, अधिकची ताकद वापरायची होती. याचबरोबर पंच मागे वळत आहेत. उजवेष्टीच्या फार बाहेरचा चेंडू. कधी कधी फलंदाज डेलिबरेटली या पद्धतीचे अटेम्प्ट करतात. फलंदाजांना माहित असतं की चेंडू त्यांच्या रीच पासून बाहेर आहे, तरी सुद्धा आपली बॉडी ओपन अप व्हावी या उद्देशाने त्या पद्धतीने फटका खेळण्याचा प्रयत्न फलंदाज करतायत. असा झाला असावा असं आपण गृहीत धरू.
उंचच उंच चेंडू निघून गेला. क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित आहेत. स्पेरलक पंथांच्या बाजूने चेंडू इथे व्यवस्थितरित्या आपल्या दोन हातांमध्ये काबीज केला जातोय. यावेळेस झेल टिपला जातोय आणि त्याचमुळे फलंदाज बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज रोहित यावेळेस मागे वळत आहेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. लेंथ जजमेंटल एरर या पद्धतीची एक क्रिकेटिंग टर्म आहे, ज्यामध्ये आपण पाहिलं तर फलंदाजाने सगळ्यात अगोदर चेंडूची लेंथ ओळखायची असते. त्यानंतर ठरवायचं असतं की बॅकफुटला जाऊन खेळायचं की फ्रंट फुटला जाऊन खेळायचं आहे. त्यानंतर मग ऑफ साईडला खेळायचं की ऑन साईडला खेळायचं आहे. त्यानंतर हवाई मार्ग खेळायचं आहे की मग तुम्हाला ग्राउंडेड फटका खेळायचा आहे. तिथून पुढे तुमची टेक्निक, आणि तो टेक्निकचा जितका चांगला वापर कराल तितके चांगले फटके तुम्ही प्रोड्यूस करू शकता ॲज अ बॅटर. उजवेष्टीच्या बाहेर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, चांगला ऑफ ड्राईव्हचा फटका प्रोड्यूस केलेला आहे. क्षेत्ररक्षकाने सुद्धा चांगली टेक्निक दाखवली. चेंडूला अडवत असताना गौरव, दोन चार गोष्टी महत्वाच्या आहेत. सगळ्यात महत्वाची गोष्ट, त्या चेंडूचा वेग तुम्हाला समजला पाहिजे. दुसरी महत्वाची गोष्ट, चेंडू डायव्हर्ट होत आहे की नाही हे समजलं पाहिजे. ऑकवर्ड बाउन्स त्या चेंडूवर आहे की नाही हे समजलं पाहिजे. आणि त्यानंतरची सगळ्यात महत्वाची गोष्ट की चेंडू अडवत असताना तुम्ही शरीराचा कोणता भाग त्याच्या मागे बॅकअपसाठी ठेवता हे महत्वाचं आहे. आणि पुढे जाऊन मग चांगलं क्षेत्ररक्षण झाल्यानंतर सुद्धा काही गोष्टी महत्वाच्या आहेत की मग तुम्ही कोणत्या एंडला फेकी करता. म्हणजे ज्या एंडला फलंदाज अडचणीत आहे तो एंड तुम्ही निवडलेला आहे की नाही हे महत्वाचं. त्यानंतर मग फलंदाजाचा वेग लक्षात घेत असताना तुम्ही ओव्हर आर्म थ्रो करता की अंडर आर्म स्टाईलने रॉकेट थ्रो करता हे महत्वाचं. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. क्रिकेट म्हटलं की मायक्रो ऑब्झर्वेशन. समोर खेळत आहेत, बाणाप्रमाणे सरळ खेळलेत. क्षेत्ररक्षक उपस्थित, होम डिलिव्हरी मिळाली, घरपोच सेवा होती, क्षेत्ररक्षकाने मान्य केली आणि याचमुळे फलंदाज आणखी एकदा खेळाडू कक्षाकडे जाईल. आणखी एक फलंदाज बाद होत आहेत. यावेळेस बाद होणारा फलंदाज राज. त्या पद्धतीने चेंडू समोर होता, खेळण्याचा प्रयत्न होता, उंच उंच चेंडू मारण्याचा प्रयत्न होता, परंतु एलिव्हेशन प्राप्त करता आलं नव्हतं फलंदाजाला. हा बघा पुन्हा एकदा समोर ठेवलंय, अगदी बॅटच्या तोंडाजवळ, म्हणून मूव असं म्हणतात. परंतु इथेही आपण पाहिलं की हवा तसा मोठा फटका प्रोड्यूस करता आला नाही. चेंडू तुमच्या बॅटच्या अगदी समोर असेल, मुखाजवळ असेल, ज्याला आपण तोंडाजवळ असं म्हणतो, किंवा फुलर लेनचा चेंडू असेल, तिथे तुम्हाला त्या चेंडूला सीमारेषेच्या पलीकडे टाकता आलं पाहिजे. या पद्धतीचं स्किल तुमच्याकडे असणं अत्यंत गरजेचं आहे. काही फलंदाज आपण टेनिस क्रिकेटमध्ये सुद्धा बघतो की जे सांगून मारतात. पुन्हा एकदा फुल लेंथ करण्याचा जणू काही इथे निर्धार आहे या गोलंदाजाची. ही टेक्निक आहे, तेव्हा तेव्हा त्याची क्लॅरिटी ऑफ थॉट्स आहे. त्याने ते ठरवले या पद्धतीने गोलंदाजी करायचे. आतापर्यंत तुर्तास चांगली गोलंदाजी करत असताना गोलंदाज रोहितला आपण पाहिलं. या षटकामध्ये त्याने अत्यंत चांगली कामगिरी केली. 4 धावा खर्च केल्या, 2 षटकं संपली, धावपलकर धावा 13, 3 गडी बाद. प्रथम फलंदाजी जे हनुमान भुवनची. खेळाडू त्यांच्याकडे एक तर रोहित साबळे आहेत आणि दुसरा रोहित भोईर आहेत.
आम्ही कानोलकर चषकामध्ये या दोन्ही खेळाडूने कमाल केलेली मी पाहिलेली आहे. तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी काही गोष्टी ज्या बघता अरुणजी घावट, त्याला कोणत्याही प्रमाणाची गरज नसते असं म्हणतात. म्हणजे तुम्ही ते स्वतः अनुभवलेलं आहे. त्या पद्धतीने मी या दोन खेळाडूंना खेळताना पाहिलं होतं भुवनच्या वतीने. अत्यंत चांगले दर्जेदार खेळाडू आहेत. फुलटॉस मागे ओढून मारलेला आहे. एक क्षेत्ररक्षक बॅकअपसाठी उपस्थित नाही. पंच पद्माकर भाऊंचा एक हात समांतर आहे, याचा अर्थ हा बीमर्नो 4+1 फायफर. पण करत असताना 3-4 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. सूरजजी विषय अत्यंत हार्ड हिटर बॅटर मुरबाड तालुक्यातील तोंडलीच्या वतीने खेळत आहेत. अनेक वर्षापासून त्यांचं आगमन झालंय. सहर्ष स्वागत. त्या गोष्टीकडे आपण जाणारच आहोत. ती चर्चा आपण सुरू ठेवू. पुढे सरकले आउटर एज होती. क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. कोणत्याही स्पर्धेचं मूल्यमापन करत असताना 2-3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. याच दरम्यान षटक समाप्ती झालेली आहे. धावसंख्येकडे वळूया. 3 षटकं संपली. धावफलक धावा आहेत ते म्हणजे 21 वर 5 गडी गमावलेले आहेत. स्पर्धेचं मूल्यमापन होत असताना 2-3 गोष्टी अरुणजी महत्त्वाच्या असतात.
सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे कोणत्या पद्धतीचं क्रिकेट खेळलं जातं, क्वालिटेटिव्ह क्रिकेट खेळलं जातं की नाही यावरून स्पर्धेचं मूल्यमापन होत असतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे, आपण आभाळाकडे पाहिलं तर आभाळामध्ये फक्त चंद्र आणि सूर्य असून चालत नाही, आभाळामध्ये ताऱ्यांचीही गरज असते. तर चंद्र सूर्याला महत्त्व आहे त्या पद्धतीने. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, एखाद्या स्कूलमध्ये जर तुम्ही गेलात म्हणजे 2-3 हजार विद्यार्थी संख्या असणाऱ्या स्कूलमध्ये जर फक्त विद्यार्थी नसतील आणि टीचर्स आणि इतर जर त्यांचा स्टाफ असेल तर त्या स्कूलला तितकं महत्त्व नसतं किंवा शोभा येत नसते. त्या पद्धतीने क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एक तर कोणत्या पद्धतीचं क्रिकेट खेळलं जातं, दुसरी महत्त्वाची गोष्ट त्या स्पर्धेमध्ये प्रत्यक्ष रूपाने किती प्रेक्षक जोडलेले आहेत, फलंदाज बाद होत आहेत, प्रत्यक्ष रूपाने किती प्रेक्षक जोडलेले आहेत. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, मुख्य मंचावर पाहुण्यांची मांदियाळी किती संख्येमध्ये जमलेली आहे, या महत्त्वाच्या गोष्टी आहेत. म्हणजे तुमच्या स्पर्धेमध्ये खेळलं जाणारं क्रिकेट, तुमच्या स्पर्धेत प्रेक्षकांची उपस्थिती, तुमच्या स्पर्धेमध्ये पाहुण्यांची उपस्थिती, या सगळ्या गोष्टीवरून स्पर्धेचं मूल्यमापन होत असतं. आणि या तिन्ही मापदंडांवर पुरून उरलेली स्पर्धा अर्थात मैत्री चषक, या स्पर्धेचा आपण सगळेजण आस्वाद घेत आहोत. अत्यंत आल्हाददायक अशा पद्धतीचं वातावरण आहे. दुपारी आपण पाहिलं तर अलीकडे अधिकची हीट आहे आणि वातावरण बदलाची नांदी त्याविषयी आपण जर बोललो तर मग पाश्चिमात्य संस्कृती ज्या पद्धतीने आपण अडॉप्ट केलेली आहे त्या पद्धतीने अलीकडे वातावरण सुद्धा त्या पद्धतीने बनत चाललं की काय गौरव, या पद्धतीची शंका सगळ्यांच्या मनामध्ये येईल. यावेळेचा फटका चांगला आहे, कव्हरच्या दिशेने उडून मारलेले आहे परंतु क्षेत्ररक्षकाला चकवू शकले नाही. फटका चांगला होता, प्लेसमेंट चुकली, फलंदाज बाद. संपर्क साधा. उजवेष्टीच्या फार बाहेर, खूपच बाहेर निघून गेले, अनसर्टनिटी कॉरिडॉर पेक्षा बाहेर निघून गेले. तुम्हाला जर क्रिकेटमध्ये फलंदाजापासून बचाव हवा असेल गौरव, तर तुम्हाला त्याच्या डोळ्यात डोळे घालून पाहावं लागेल, त्याला टशन द्यावी लागेल. फक्त ही टशन तितक्या शारीरिक हालचाली पुरता मर्यादित नसावी, तर बौद्धिक स्वरूपात सुद्धा तुम्हाला ते करता आलं पाहिजे. म्हणजे फलंदाज काय विचार करतो ते तुम्हाला टॅकल करता आलं पाहिजे, त्या पद्धतीने रणनीती तुम्हाला आखता आली पाहिजे. आणि फक्त बऱ्याचदा आपण म्हणतो बंटीजी की जबाबदारी मी ओळखलेली आहे, तिसऱ्या पंचांची मागणी यस वाईडसाठी केली जाते. टेक्नॉलॉजिकल सपोर्ट आता डिमांड केलेले आहे. नीर क्षीर विभाजिता हंसो हंसाहा बको बकाहा असं म्हणतात. पाणी आणि दूध जर तुम्हाला वेगळं करायचं असेल तर मग राजहंस नावाचा पक्षी हवा असतो. त्या पद्धतीची राजहंसाची भूमिका अलीकडे लाईव्ह टेलिकास्ट पार्टनर्स करतायत या स्पर्धेच्या वतीने. टेनक्रिक की जी ज्यांनाही कोणत्याही वलयाची गरज नाही, अधिकच्या परिचयाची गरज नाही अशी वाहिनी या स्पर्धेमध्ये या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण करत आहे. इट्स अ वाईड डिलिव्हरी, हा वाईड बॉल आहे. उजवेष्टीच्या फार बाहेर चेंडू फेकला गेला होता गोलंदाजाच्या वतीने. फलंदाजापासून बचाव करण्याचा प्रयत्न होता. 24 धावा धावपलकावर.
पायांचा वापर करण्याचा प्रयत्न फलंदाजाचा झाला होता. कव्हरच्या दिशेने चेंडू उडवण्याचा त्याचा प्रयत्न, चेंडू फळीचा संपर्क आला नाही. कोरोना काळामध्ये सोशल डिस्टन्सिंग जितकी महत्वाची होती त्या पद्धतीचा डिस्टन्स होता चेंडू आणि फळीमध्ये. चेंडू फळीचा संपर्क नव्हता. डॉट बॉल करत असताना गोलंदाज रोहितला आपण पाहिलेलं आहे. आतापर्यंत रोहित दुसरं षटक हाताळतोय. 7 धावा त्याने खर्च केलेले, 3 गडी बाद केलेले आहेत. इट्स अ रिमार्केबल जॉब हॅज बीन डन बाय दॅट बॉलर. आणखी एकदा उजवेष्टीच्या बाहेर कॅल्क्युलेटेड रिस्क पुन्हा पुन्हा घेण्याचा प्रयत्न गोलंदाजाच्या वतीने केला जातोय. कधी कधी 1-2 चेंडूंमध्ये एक फलंदाज जर तुम्ही जातीवंत असाल, पुन्हा एकदा त्या शब्दावर भर आपण देऊ, जर तुम्ही जातीवंत फलंदाज म्हणून असाल, पुन्हा एकदा वाईट साठी कॉल आहे. वाईट साठी कॉल करण्यात आलेले. पुन्हा एकदा तिसऱ्या पंचांकडे आपल्याला जायचं आहे. ज्या गोष्टीची मी चर्चा छेडली होती, जर तुम्ही जातीवंत असाल याकडे आपण वळणार आहोत, परंतु तत्पूर्वी हा जो चेंडू आहे त्याकडे आपण लक्ष देऊया. बघा, 1-2 महत्वाच्या गोष्टी आहेत. आता तिसरे पंच तर ठरवतीलच, परंतु जर त्या ट्रीम लाईन वरून चेंडू मागे निघून गेला तर काय, हा प्रश्न असतो बंटी. तर तिथे असा मुद्दा आहे की ट्रीम लाईन वरून जर निघून गेला तरी तो चेंडू वाईड ठरवला जात नाही, त्याच्या पलीकडे असावा लागतो. कमीत कमी 50% असं असतं. यस, तिसरे पंच म्हणतात की ही व्हॅलिड डिलिव्हरी होती, अर्थात हा वैध चेंडू आहे, हा वाईट बॉल नाही. 24 रन्स ऑन द बोर्ड विथ द लॉस ऑफ 7 विकेट्स. फलंदाजी करणारा संघाचा आता रिव्ह्यू लॉस झालेला आहे. चांगलं क्षेत्ररक्षण पॉइंट रिजन मध्ये एका टप्प्याने चेंडू अडवला जातोय, त्यानंतर फेकी केली जात असताना आपण बघतो. तुम्हाला काही गोष्टी समजता आल्या पाहिजेत फार लवकर. त्या गोष्टींचा जर तुम्हाला आढावा घेता आला, त्या पद्धतीचं मत जर तुम्हाला बनवता आलं, तर क्रिकेट असो अथवा इतका कोणता खेळ असो, त्यामध्ये तुम्ही तुमच्या नावाचा वर्चस्व तिकडे करू शकता, तुम्ही चर्चेत येऊ शकता. एक फलंदाज म्हणून तुम्हाला गोलंदाजाच्या लेनचा अंदाज फार लवकर लावावा लागतो. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बदल आली त्याचा स्पष्ट अभाव. ऑफसाईडला फटका, कव्हरच्या दिशेने इनसाइड आउटचा खेळता आला असता, परंतु फलंदाजाने ऑनसाईडला जाण्याचा निर्णय घेतला. तो निर्णय त्याचा चुकला, याचमुळे चेंडू आला निर्धाव. षटका संपली. 4 प्रथम फलंदाजी बांगरपाडा टीमची. 1 धावा 25, 7 गडी बाद. धनुष्याचे 7 रंग आपल्याला माहिती आहेत गौरव. त्या पद्धतीने एखाद्या मुख्य मंचाकडे जर स्पर्धेच्या आपण पाहिलं तर ज्या पद्धतीने आपण बुके म्हणतो एखाद्या फुलांचा, वेगवेगळ्या रंगीबिरंगी फुलांनी भरलेला पुष्पगुच्छ असं त्याचं वर्णन होतं. वेगवेगळ्या क्षेत्रातील मंडळी जर आली तर त्या मंडळीच्या बरोबर बंटी शेट त्यांच्या बरोबर सकारात्मक ऊर्जा ते घेऊन येतात आणि ती ऊर्जा मग आयोजकांच्या अत्यंत महत्वाची असते, आयोजकांच्या सहकार्याची असते. ते आयोजक मग पुढे जाऊन त्या स्पर्धेत वेगवेगळे बदल करतात आणि नावारूपाला येतात. तर ती सकारात्मक ऊर्जा अत्यंत महत्वाची आहे आणि त्यातच आध्यात्मिक क्षेत्रातील काही मान्यवर मुख्य मंचावर आहेत, त्यामुळे सात्विक सकारात्मक ऊर्जा असं त्याचं वर्णन आपण करू शकतो. आडव्या बॅटने प्रहार करण्याचा प्रयत्न दरम्यान इकडे झालेला आपल्याला पाहायला मिळतो. तुमचा प्रतिस्पर्धी जर बलवान असेल तर त्याला शह देण्यासाठी साम दाम दंडभेद वेगवेगळ्या पद्धतीने तुम्हाला नीती वापरावी लागते. क्रिकेटमध्ये तर संघर्ष या शब्दाला फार मोठं महत्व आहे. तो संघर्ष तुम्हाला दाखवता आला पाहिजे. नथिंग इज इम्पॉसिबल इन दी वर्ल्ड असं म्हणतो की काही कठीण नसतं. जे अयोग्य आहे ते योग्य करण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती तुमच्याकडे हवी आहे. आडव्या बॅटने पुन्हा एकदा फोर्सफुली खेळण्याचा प्रयत्न, मागच्या बाजूने चेंडू जात असताना आपण बघत आहोत. इंग्रजीमध्ये एक चांगलं स्टेटमेंट आहे गौरव, इट डझंट मॅटर वेअर आर यू बट इट मॅटर्स इन विच डिरेक्शन यू आर रेडी टू गो. तुम्ही कुठे आहात याला महत्व नाही, तुम्ही कोणत्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करता याला महत्व आहे. त्या पद्धतीने इथे फलंदाजांचा आपण अप्रोच तर पाहिला, परंतु पण त्यांना त्यांच्या स्वतःच्या अप्रोचला न्याय देता आला नाही. समुद्रामध्ये अनंत लाटा असतात, त्यापैकी किती लाटा समुद्राच्या किनाऱ्याला जाऊन स्पर्श करतात. त्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये तुम्ही फलंदाज म्हणून गेल्यानंतर पद्माकर भाऊंसारखे अनेक फटके खेळण्याचा तुम्ही प्रयत्न करता, परंतु किती वेळा चेंडू सीमारेषेच्या जवळ जाऊन स्पर्श करतो त्यावर तुमच्या डावा ठरतात. अरुण खूप हसतायत.
हरकत नाही. मुद्दाम पद्माकर भाऊंच्या नावाचा उल्लेख केला, कारण त्यांना मी पाहिलंय 4-5 इनिंगमध्ये खेळताना. क्षेत्ररक्षक आहे उपस्थित. 30 यार्ड सर्कलमध्ये चेंडू अडवतात, त्यानंतर फेकी केली जाते. एक धाव दरम्यान इकडे मिळेल. एकेरी दुहेरी धावा इथे धावपलकावर जोडल्या जातील, परंतु त्यावरून सामन्याचे जी निकाल निश्चिंती आहे त्यामध्ये फार मोठा बदल होणार नाही. कधी कधी एखाद्या सामन्याचा निकाल बंटी फार पहिल्या डावामध्येच निश्चित होतो. त्या पद्धतीचा कदाचित हा सामना असू शकतो. असेलच असं आपण खात्रीशीर म्हणू शकत नाही. क्रिकेटमध्ये खात्रीशीर भविष्यवाणी करणारा पंडित अजून जन्माला यायचा आहे, तो आला नाही. इन फ्युचर येईल की नाही हे पण माहीत नाही. त्यामुळे क्रिकेट हा अनिश्चिततेने खेळला जाणारा खेळ आहे. मजेशीर खेळ आहे. त्या पद्धतीची अनिश्चितता क्रिकेटमध्ये ज्या ज्या वेळेस जागृत होते त्या त्यावेळेस मग त्या प्रेक्षकांना त्या क्रिकेटचा मनमुराद आनंद घेता येतो. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होता, फलंदाज बाद झालेले आपण पाहिलेले आहेत. प्रतिकूल परिस्थिती असताना तुमच्या डगआउटमध्ये जर शांतता असेल, तुमचं डगआउट हसून खेळून असेल, तर मग त्या वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये सम्मिलित होत असताना एक क्रिकेटिंग युनिट म्हणून तुम्ही जरी त्या मानांकनांमध्ये यशस्वी झाला नसाल तरी एक क्रिकेटर म्हणून तुम्ही सक्सेसफुल आहात असं माझं मत आहे. अशा अनेक मी खरं तर संघ पाहिलेले आहेत की मैदानाच्या आतमध्ये परिस्थिती तितकी चांगली नाही, परंतु हसून खेळून असतात. त्याला क्रिकेट जगणं असं म्हणतात. तुम्ही एखाद्या स्पर्धेमध्ये सम्मिलित झाल्यानंतर तुम्हाला बक्षीस मिळालंच पाहिजे असा कोणता अट्टास नाही. आणि बाकीचे लोक काय फक्त स्पर्धांमध्ये सम्मिलित होण्यासाठी येत नसतात. ते सुद्धा त्यांचा ज्या पद्धतीने आता अमेरिकाने इस्रायलला विरोध देत असताना इराणने दाखवले, त्या पद्धतीने ते फौजफाटा घेऊन येतातच की. त्यामुळे प्रत्येक वेळेस आपण विजेते असू शकणार नाहीत, परंतु क्रिकेट जगलं पाहिजे, क्रिकेट खेळलं पाहिजे, क्रिकेट बरोबर तुम्हाला जोडता आलं पाहिजे, क्रिकेटचा आनंद तुम्हाला मनमुरादपणे लुटता आला पाहिजे. आणि ते करण्याचा प्रयत्न ज्यावेळेस तुम्ही करता त्यावेळेस मग तुम्हाला अनुभव मिळतो आणि वेगवेगळ्या पद्धतीचा अनुभव. चेक. वेगवेगळ्या पद्धतीचा अनुभव तुम्हाला मग तिथे मॅच्युअर करत असतो, परिपक्व बनवत असतो. आणि अनुभव हा असाही या अगोदर तुमच्या झालेल्या चुका कमी करण्यासाठी प्रवृत्त करतो असं म्हणतात. बोलता बोलता हे संपूर्ण सत्र संपलेलं आहे. 5 षटकं संपली, ज्यामध्ये गोलंदाजांचा वर्चस्व आपण पाहिला, चांगली गोलंदाजी झालेली आपण पाहिली, फलंदाजांनी काखा टेकलेल्या आपण पाहिल्या. फलंदाजांना त्या पद्धतीने जबाबदारी घेता आली नव्हती, मोठी पटके खेळता आले नव्हते. 5 षटकांचा खेळ संपला. 32 धावा धावपलकावर जोडल्या गेलेल्या आहेत बांगरपाड्याच्या वतीने. 33 धावांचं माफक आव्हान या सामन्यामध्ये जिंकण्यासाठी प्रस्तुत केलेलं आहे, ते म्हणजेच भुवन संघाच्या समोर.
दुसऱ्या डावाकडे आपण वळत आहोत. 33 धावांचं लक्ष्य मैदानाच्या आतमध्ये इथे निश्चित करण्यात आलेलं आहे. आमचे अत्यंत जवळचे पारमार्थिक स्नेही अ, आमचे बंटी मामा म्हणूनच ते प्रसिद्ध आहेत. त्याचबरोबर रमेश बुवा, त्याचबरोबर अरुणजी घावट, या सगळ्यांचं खरं तर दर्शन इकडे झालं असंच म्हणावं लागेल. आणि त्यानेही म्हटलं की शेळके सर तुमच्या नावाची चर्चा होती म्हणून आम्ही आज इथे उपस्थित राहिलो. यावेळेचा फटका बघा, एकदा बघा, दोनदा बघा, अनेकदा बघा. जितक्या वेळ तुम्ही बघाल त्यावेळेस तुम्हाला पुन्हा बघण्याची इच्छा होईल. ज्या पद्धतीने हा फटका खेळला, उजव्या स्टेच्या बाहेरून खेचून मारलं, ऑल मायटी हिट, सिक्सर. स्पर्धेत या अगोदर आपण खरं तर अत्यंत चांगलं दर्जेदार आयोजन यावेळेस आणखी एक चांगला फटका हुक करतायत. एक टप्पा घेतला, सीमारेषेच्या पलीकडे 4 धावा बुक करत असताना फलंदाजाला आपण पाहिलेलं आहे. आक्रमकतेचं दुसरं नाव म्हणजे डावखुऱ्या हाताचा आक्रमक फलंदाज. लागोपाठचा दुसरा फटका, भावेशचा वार, चौकार. निरोप घेतायत, आपला आभार. समोर आणखी एकदा, व्हॉट ए ग्रेट हिट. लुकलुकत्या ताऱ्याप्रमाणे चेंडू सीमारेषेच्या पलीकडे, आणखी एकदा हवाई हल्ला, आणखी एक षटकार. मिथुन बांगर यांच्या वतीने षटकारासाठी 200 रुपये. भारत पवार यांच्या वतीने षटकारासाठी 500 रुपये. धन्यवाद. 17 धावा याचबरोबर धावपलकावर जोडल्या गेलेल्या आपण सगळेजण बघत आहोत. 4 चेंडूचा खेळ इथे झालेले आहे. आबेच्या वतीने फलंदाज भावेशचे लागोपाठचे 2 वार आपण पाहिलेले, एक षटकार एक चौकार. चांगले खेळत आहेत फलंदाज भावेश. डावखुऱ्या हाताचे फलंदाज नॅचरली अग्रेसिव्ह असतात, ते अग्रेशन पाहायला मिळतं. उजवेष्टीच्या फार बाहेर बॅट स्पीडचा जर आपण विचार केला गौरव, तर ते बॅट स्पीड पाहण्यालायक आहे. प्रत्येकाच्या वेगवेगळ्या खरं तर बाबी असतात किंवा वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही काही गोष्टी करत असता, हातखंड असतो काही गोष्टींवर तुमचा. त्या पद्धतीने या फलंदाजाचा बॅट स्पीड पाहण्यासारखा आहे. हा बघा, अंतिम क्षणाला बॅट स्पीड आपण पाहिला, परंतु इथे आता फटका तितका प्रोडक्टिव्ह नाहीये, कारण इथे फलंदाज भावेश बाद होताना आपण बघतो. राजने चांगला झेल टिपला, पहिला हादरा. अनाऊन्स करणं म्हणजे ज्यावेळेस तुम्ही अनाऊन्स करता त्यावेळेस त्यावेळेस भावेश बाद झाले तरी हरकत नाही. त्यावेळेस तुम्ही ते पैसे घेऊन येता इथे समालोचकाकडे, त्यावेळेस मग त्याला म्हणतो जातीवंत प्रेक्षक किंवा समर्थक. अदरवाईज तुम्ही हवेत गोळीबार करून काही तितकं उपयोगाचं नसतं. अशोकजी, आता अशोक यांच्याकडे सुद्धा माझी नजर गेली. चांगला फटका आहे, चांगला फटका. स्वीप करतायत सूर्यकुमार यादवच्या आठवणी जागृत करतायत. एक टप्पा घेतला चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. ग्रेट हिट, 4 रन्स.
आतमध्ये चेस डाऊन करायचे ते म्हणजेच भुवन या टीमला. आणि या भुवन टीमच्या राख्यांमध्ये विचार केला तर या अगोदरचं क्रिकेट मुरबाड तालुक्याचं ज्याने गाजवलेले असे अनेक माझे मित्र आहेत जे या खरं तर भुवन टीमसाठी पाठीराखे म्हणून आलेले आहेत. त्यामुळे ती ऊर्जा किंवा तो सकारात्मक दृष्टिकोन घेऊन मैदानाच्या आतमध्ये भुवन टीम दाखल झाले असं म्हणायला हरकत नाही. खेळ सुद्धा चांगला आहे. मी अगोदर म्हटलं होतं की तुम्ही चांगलं काम करा, तुमची प्रशंसा होत असते. कानोलकर चषकामध्ये रोहित नावाच्या 2 खेळाडूंना मी अनुभवलंय. चांगले खेळत आहेत दोन्ही. आखूड टप्प्याचा चेंडू स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली होती यावेळेस गोलंदाजाने, परंतु फलंदाजाने त्याची तिथे माणुसकी राखली असं म्हणायला हरकत नाही. माणुसकीचं दर्शन झालं. अदरवाईज हा चेंडू अगदी हवेवर जाण्याच्या लायकीचा होता, पात्रतेचा होता. सागर कापडी अथवा गौरव पवार जर तिथे असते तर चेंडू फार दूरवर निघून गेला असता, परंतु आता ते मैदानाच्या आतमध्ये नाही आहेत. क्रिकेटमध्ये जर तरला थारा नसतो, किंतु परंतु को क्रिकेट में जगह नहीं होती है. देर इज नो चांस फॉर इफ्स अँड बट्स इन क्रिकेट. व्हॉट ए ग्रेट हिट. नो लुक. नो लुकच्या अंदाजाने खेळला गेलेला फटका. फटका खेळल्यानंतर तिकडे कुठे चेंडू चाललाय याकडे पाहण्याचीही गरज नाही. इतका आत्मविश्वास ओतलेला फटका मैदानाच्या आतमध्ये. चेंडू सीमा पार. षटकार. मी या अगोदर या सीझनच्या अगोदर वर्ध्याला समालोचनासाठी गेलो होतो आणि त्याच शेजारी 20-30 किलोमीटरच्या आसपास एक स्पर्धा झाली होती 10 दिवसांची. तिथे सोमनाथ खाडे सर समालोचन करून आले होते. त्याचमुळे आपल्या फक्त विभागाला मर्यादित न राहता आपली गुणवत्ता संपूर्ण महाराष्ट्रभर ज्यांनी पसरवलेली आहे असे माझे समालोचक मित्र, सुस्वभावी मित्र सोमनाथ खाडे सर या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित आहेत. त्या अगोदर एक टर्न सुद्धा त्यांचा आपण ऐकलेला आहे. त्यांच्या साथीने एक क्रिकेट वेड व्यक्तिमत्व संभाजी सापळे साहेब यांची उपस्थिती मिळालेली आहे. त्यांचंही आम्ही सरचे स्वागत करत आहोत. तुमच्या गावचा संघ खेळत नसताना, तुमच्या जवळचा संघ खेळत नसताना तरीही तुम्ही एखाद्या स्पर्धेबरोबर ज्यावेळेस जोडले जाता सागर, त्यावेळेस तुम्ही क्रिकेटचे खरे सच्चे चाहते असता, समर्थक असता असं माझं स्पष्ट मत आहे. आणि त्या मापदंडावर पुरून उरलेले सोमनाथ खाडे सर, त्याचबरोबर संभाजी सापळे सर, पुन्हा एकदा तुमचं सरच स्वागत. हा षटकार आणि याचबरोबर हा सामना इथे संपलेला आहे. दिमागदार पद्धतीने विजय मिळवला तो म्हणजेच भुवन संघाने. जिंकलेल्या संघाचा मनपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन. बेल्डन बॉयज. अष्टपैलूत सिद्ध केलं खेळाडू रोहित भोईर. तो आहे या सामन्यातील विजयाचा खरा शिल्पकार, अर्थात सामनावीर खेळाडू. रोहित भोईर या आपण मुख्य मंचाकडे लगेचच आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जॉईन व्हा. तुम्ही आहात या सामन्यातील सामनावीर खेळाडू. मुख्य मंचावर